अखेरीस लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। बऱ्याच महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरणासाठी उशीर होत आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहेत। बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले नाहीत। मात्र फेब्रुवारी 20वा हप्ता हा खास असणार आहे, कारण निधीमध्ये वाढ झालेली आहे। सर्व बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। नवीन GR सुद्धा आलेला आहे। सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कोणत्या तारखेला पैसे येतील, तुम्हाला हप्ता मिळणार आहे का नाही, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये यावेळेस फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होतील, ही सगळी माहिती पाहूया। पण त्याआधी तुम्ही जर योजना यात्रा आपल्या YouTube चॅनल पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा फॉलो व सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। महत्त्वपूर्ण संपूर्ण खऱ्या माहिती सगळी अपडेट्स आपल्या योजना यात्रा चॅनलवरती असतात। तर लाडक्या बहिणींनो, शासन निर्णय पाहू शकता। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जो शासन निर्णय आलेला आहे 24 तारखेला, म्हणजे कालच हा शासन निर्णय आलेला आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्यात आलेला आहे। आता निधी सुद्धा वितरण करण्यात आलेला आहे, पण इथे 1500 रुपये जमा होणार आहे ते आपल्याला कन्फर्म झालेलं आहे। म्हणजे फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होतील, मार्च महिन्याची सध्या अपडेट नाही। मग कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत? तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला आहे का, नक्कीच कमेंट करून सांगा। तर तुमच्या खात्यामध्ये 100% 1500 रुपये जमा होणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही त्यांना देखील फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। आता हे तुम्ही कशावरून म्हणत आहे? तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला एक संधी देण्यात आली होती। ती कशाची संधी होती? KYC दुरुस्ती प्रक्रियेची संधी होती। फेब्रुवारी 6 तारखेपासून लाडक्या बहिणींना KYC दुरुस्ती प्रक्रियेसाठी सरकारने इथे काय दिलं होतं, एक संधी देण्यात आली होती। व ज्या लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती प्रक्रिया केली होती त्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा झाला होता व 31 मार्चपर्यंत आता ही संधी असणार आहे। 31 मार्चपर्यंत संधी आहे लाडक्या बहिणींनो। त्यामुळे आता बघा, निधीमध्ये सुद्धा इथे काय झालेले आहे, वाढ झालेली आहे। म्हणजे तुम्ही पाहू शकता, हा जो जुना GR आहे मागच्या महिन्याचा 18 फेब्रुवारीला हा GR आला होता, ज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडूनच आलेला हा पहिला GR आहे। व यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले बघा, 98.45 कोटी इतका निधी देण्यात आलेला आहे। व हा जो GR काल आलेला आहे ज्यामध्ये सांगितलेला आहे, तुम्ही पाहू शकता, टोटल पद्धतीने इथे 3960 कोटी इतका निधी आहे। व त्यातलं तुम्ही पाहू शकता इथे माहे फेब्रुवारी 2026 या महिन्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी जे काही 277.26 कोटी इतका निधी बघा, जो मागच्या वेळेचा निधी आहे फार कमी आहे, पण यावेळेचा निधी बघा डायरेक्ट किती जास्त पद्धतीने इथे काय झालेला आहे, इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभागाला देण्यात आलेला आहे। फरक तुम्ही पाहू शकता, जवळजवळ इथे 150 कोटी निधींचं काय आहे, फरक आहे। 150 ते 170 कोटी निधीचं काय झालेलं आहे, फरक आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, नक्कीच मागच्या वेळेस तुम्हाला पैसे मिळाले नव्हते तर यावेळेस 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगितलं होतं KYC दुरुस्ती प्रक्रिया करून घ्या। ते केल्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पण शासनाकडे अजून एक विनंती आहे, ज्या लाडक्या बहिणींची KYC झाली नाही त्या लाडक्या बहिणींना मात्र एक संधी दिलीच पाहिजे आहे। तुम्हाला काय वाटतं, नक्कीच कमेंट करा। बरं, आता कोणत्या तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येतील? तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आज 24 तारखेला GR आलेला आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून। त्यानंतर 26 तारखेला रामनवमी आहे, म्हणजे आज 25 तारीख आहे। आज तर पैशांचं वितरण लगेच होणार नाही, 2 ते 3 दिवसांनी वितरण होतं। त्यामुळे 27 तारखेच्या पुढे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। अजूनही KYC दुरुस्ती प्रक्रिया केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। निधीमध्ये वाढ झाल्यामुळे नक्कीच आता ज्या लाडक्या बहिणीची KYC दुरुस्ती झाली आहे आपल्याला कमेंट करून तुमचा तालुका जिल्हा सांगायचा आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील का नाही आपण करेक्ट पद्धतीने सांगू शकतो। 277.26 कोटी निधी इतका जास्त आहे व मागच्या वेळेसपेक्षा तर खरंच नक्कीच जास्त आहे। तुम्ही बघू शकता की 277 कुठे आणि 98 कोटी कुठे, किती जास्त फरक आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, मागच्या वेळेस पैसे आले नाहीत, टेन्शन घेऊ नका, यावेळेस नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा। धन्यवाद।